Good morning, all of you. In this lecture, we will start our next question. What is matrix organization? Explain its feature. Okay. In last lecture, we were discuss line and staff organization, right? So line and staff मध्ये आपण काय बघितलं होतं थोडक्यात रिवाइज करू. ज्यामध्ये लाइन स्कॅलर चेन प्रमाणे फॉलो होईल फ्रॉम टॉप टू बॉटम. ओके. हायरार्की फॉलो केली जाईल. देन अकाउंटेबिलिटी बॉटम टू टॉप असेल. आणि स्टाफ मेंबर काय करणार आहे स्टाफ मेंबर प्रोव्हाइड प्रॉपर डायरेक्शन टू द लाइन एक्झिक्युटिव्ह. लाइन एक्झिक्युटिव्ह काय करतात तर इम्प्लिमेंट करतील गोष्टी आणि स्टाफ मॅनेजर काय करणार आहे प्लॅनिंग करतील. ओके. सो दीज आर ऑल अबाउट लाइन अँड स्टाफ ऑर्गनायझेशन. मॅट्रिक ऑर्गनायझेशन जो न्यू स्ट्रक्चर आहे ऑर्गनायझेशनचा तो काय आहे बघूया आपण आज. Matrix organization was introduced in USA in the early 1960s. Okay. Matrix organization ही कधी इंट्रोड्यूस झाली होती 1960s च्या आधी USA मध्ये फर्स्टली इंट्रोड्यूस झालेली कॉन्सेप्ट आहे. It was used to solve management problem in the aerospace industry. Okay. म्हणजे जे काही मॅनेजमेंटचे प्रॉब्लेम आहेत हे सॉल्व्ह करण्यासाठी ही जी मेथड आहे ही फर्स्ट टाइम एरोस्पेस इंडस्ट्रीमध्ये वापरली होती. मॅट्रिक ऑर्गनायझेशन इज अ कॉम्बिनेशन ऑफ टू और मोर ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर. लक्षात ठेवा मॅट्रिक ऑर्गनायझेशन इज अ कॉम्बिनेशन ऑफ टू और मोर ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर. फॉर एक्झाम्पल फंक्शनल ऑर्गनायझेशन अँड प्रोजेक्ट ऑर्गनायझेशन. थोडक्यात काय लक्षात ठेवायचं मॅट्रिक ऑर्गनायझेशन इज द कॉम्बिनेशन ऑफ टू और मोर ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर. For example, functional organization and project organization. Okay. The organization is divided into different functions, that is purchase, production, research and development, etc. Each function has a functional department. म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये फंक्शनल डिपार्टमेंट असणार आहे. that means functional manager असेल. that is the purchase manager, production manager, etc. The employees has to work under the two authorities, that means two bosses. The authority of the two functional manager flow downward while the authority of the project manager flow across sidebar. So the authority flow downward and across. Therefore it is the called matrix organization. आता फार डिटेल नाही जायचं आपल्याला. इंट्रो मध्ये काय लक्षात ठेवायचे बघूया. Matrix organization, it is the combination of two organizational structure or two function. Matrix organization is the combination of two organizational structure, that is functional organization and project organization. Okay. For example, एक simple example घ्या. म्हणजे परचेस डिपार्टमेंट आता ऑर्गनायझेशन मध्ये बरेच डिपार्टमेंट असतात. फॉर एक्झाम्पल प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे, सेल्स डिपार्टमेंट आहे, परचेस डिपार्टमेंट आहे, फायनान्स डिपार्टमेंट आहे. तर तिथे जे वर्क करणारे एम्प्लॉईज आहेत सबऑर्डिनेट आहेत दे कॅन कम्प्लीट देअर टास्क रेग्युलरली ऍट द सेम टाइम सम प्रोजेक्ट वर्क. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुमचं सुद्धा आपण एक्झाम्पल घेऊ शकतो. तुम्ही काय करताय तर म्हणजे जे काही रेग्युलर एक्झामचा अभ्यास आहे तो पण कराल आणि जे काही स्टुडंट आहेत फॉर एक्झाम्पल जे NSS मध्ये पार्टिसिपेट होतात, जे कल्चरल मध्ये पार्टिसिपेट होतात, म्हणजे ते एका वेळी काय करतायत तर दोन्ही ठिकाणी काम करतात तेव्हा दोन्ही ठिकाणच्या ऍक्टिव्हिटी कंप्लीट करतात. दॅट मीन्स मॅट्रिक ऑर्गनायझेशन. म्हणजे जो स्टुडंट आहे तो रिस्पॉन्सिबल कोणासाठी असणार आहे अन्सरेबल रेग्युलर डे टू डे ऍक्टिव्हिटी. फॉर एक्झाम्पल आपण एखाद्या कॉमर्सच्या स्टुडंटचं एक्झाम्पल घेऊ है ना. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल अंबर काय करेल की रेग्युलर ऍक्टिव्हिटी म्हणजे कॉमर्सचा मी एखादा टास्क दिला तर तो काय करेल मला अन्सरेबल असेल आणि सेम जर तो कल्चरल मध्ये पार्टिसिपेट करत असेल तर तो कल्चरल कोऑर्डिनेटरला अन्सरेबल असेल, अकाउंटेबल असेल. ओके. दॅट मीन्स मॅट्रिक ऑर्गनायझेशन. That means here subordinate complete their task day-to-day operation. At the same time they concentrate on a special task or special project. म्हणून इथे प्रोजेक्ट म्हटलेला आहे. त्याला एक स्पेशल प्रोजेक्ट वरती पण काम करायचं आहे. म्हणून इथे तो दोन अथॉरिटी वरती काय असणार आहे रिस्पॉन्सिबल असेल. The employees has to work under two authority or two bosses. Is it clear?
Yes, ma'am. कॉन्सेप्ट क्लिअर Yes, झाली ma'am. का बघा? Yes, ma'am. क्लिअर झाली आहे? इंट्रो मध्ये काय काय लक्षात ठेवाल? मॅट्रिक ऑर्गनायझेशन वॉज इंट्रोड्यूस इन USA अर्ली 1960s. हे फर्स्ट असू दे. त्याच्यानंतर मॅट्रिक ऑर्गनायझेशन इज कॉम्बिनेशन ऑफ टू और मोर ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर, दॅट इज फंक्शनल ऑर्गनायझेशन अँड प्रोजेक्ट ऑर्गनायझेशन. आता आणखी एक काय लक्षात ठेवायचं आहे, फंक्शनल ऑर्गनायझेशन मध्ये जे डे टू डे ऑपरेशन आहेत हे फंक्शनल ऑर्गनायझेशन मध्ये येतील आणि प्रोजेक्ट ऑर्गनायझेशन मध्ये काय येईल, जे तुम्ही ऍडिशनल टास्क कंप्लीट करणार आहात हा प्रोजेक्ट ऑर्गनायझेशन मध्ये येईल. ओके, हे सेकंड सेंटेन्स. आणि मग थर्ड मध्ये हे लक्षात ठेवा, द एम्प्लॉईज हॅज टू वर्क अंडर द टू अथॉरिटी और टू बॉसेस. इज इट क्लिअर? Yes, ma'am. ओके, Yes, ma'am. गुड. Features of matrix organization. First feature is a hybrid structure. Hybrid का आहे? Matrix organization is a hybrid structure. हा बऱ्याच वेळी रिपीट होणारा पॉइंट आहे, लक्षात ठेवा. कोणतं ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर हे हायब्रिड आहे? ओके, so matrix organization is a hybrid structure. This is because it is the combination of two or more organizational structure. आता यामध्ये दोन स्ट्रक्चर इन्क्लूड केलेले आहे, that is why here called the hybrid organization. Okay, so it combine functional organization with the project organization. फंक्शनल सोबत तुम्हाला प्रोजेक्टचा टास्क सुद्धा दिला जातो. Therefore, it has the merit and demerit of both these organizational structure. आता हे लास्ट सेंटेन्स नका घेऊ, फक्त इथे दोन स्ट्रक्चर इन्क्लूड असल्यामुळे मॅट्रिक ऑर्गनायझेशन इज कॉल्ड हायब्रिड स्ट्रक्चर और हायब्रिड ऑर्गनायझेशन. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. तो काय लक्षात ठेवाल, मॅट्रिक ऑर्गनायझेशन इज अ हायब्रिड स्ट्रक्चर because this is the combination of two or more organizational structure like a functional organization and project organization. बस. सेकंड, फंक्शनल मॅनेजर अँड प्रोजेक्ट मॅनेजर काय करतायत बघूया आपण. सेकंड फीचर आहे ना, फंक्शनल मॅनेजर has authority over the technical functional aspect of the project. Okay, the functional manager has the authority over the technical, that means functional aspect of the project. The responsibility of the functional manager म्हणजे आपण काय सांगितलं होतं, जो डे टू डे ऑपरेशन वरती कॉन्सन्ट्रेट करणार आहे तो असेल. सो त्याची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे, ही डिसाइड हाऊ डू द वर्क. ओके, हाऊ टू डू द वर्क. ही डिस्ट्रीब्यूट द प्रोजेक्ट वर्क अमंग हिज सबऑर्डिनेट. ही लुक आफ्टर द ऑपरेशनल आस्पेक्ट. ओके, ही लुक आफ्टर द ऑपरेशनल आस्पेक्ट. आता एक थोडक्यात लक्षात ठेवा, म्हणजे आपण एक्झाम्पल काय घेतलेलं आहे, कॉमर्स स्टुडंट जो आहे तो काय करणार आहे, पार्टिसिपेट कल्चरल डिपार्टमेंट ऍज वेल ऍज डे टू डे टास्क. म्हणजे आता माझ्याकडे आय एम अ फंक्शनल मॅनेजर. ओके, आय एम अ फंक्शनल मॅनेजर. मग माझ्याकडे अथॉरिटी काय आहे, द फंक्शनल मॅनेजर हॅज अथॉरिटी ओव्हर द टेक्निकल फंक्शनल, म्हणजे टेक्निकल ज्या गोष्टी आहेत त्या मी हँडल करणार आहे आस्पेक्ट ऑफ द प्रोजेक्ट. प्रोजेक्ट इन द सेन्स कल्चरलच्या ज्या काही टेक्निकल थिंक आहेत, लक्षात ठेवा मी काय सांगते, कल्चरलच्या ज्या काही टेक्निकल थिंक आहेत त्या काय करणार आहेत मी हँडल करेन. ओके, ही डिसाइड हाऊ टू डू द वर्क, कशा पद्धतीने तो टास्क कंप्लीट करायचा आहे. ही डिस्ट्रीब्यूट द प्रोजेक्ट वर्क, म्हणजे कल्चरल मध्ये जाऊन तुम्ही काय करायचं आहे हे सुद्धा डिस्ट्रीब्यूट करेल. ही लुक आफ्टर द ऑपरेशनल आस्पेक्ट. आणि प्रोजेक्ट मॅनेजर काय करतील बघा, मग द प्रोजेक्ट मॅनेजर हॅज अथॉरिटी ओव्हर द ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आस्पेक्ट ऑफ द प्रोजेक्ट. म्हणजे कल्चरलच्या ज्या हेड असतील, कल्चरलचे जे कन्व्हेनर असतील, आपण एक्झाम्पल घेतलंय म्हणून मी कल्चरलचं सांगते हा, त्यामुळे कुठेही कन्फ्युज होऊ नका, तुम्हाला क्लिअर होण्यासाठी आहे. So the project manager has authority over the administrative aspect of the project. He has full authority over the financial and physical resources which he can use for completing the project. म्हणजे प्रोजेक्ट कम्प्लीट करण्यासाठी जे काही फिनान्शियल रिसोर्सेस रिक्वायर आहेत किंवा फिजिकल रिसोर्सेस रिक्वायर आहेत, सो फिनान्शियल रिसोर्सेस अँड फिजिकल रिसोर्सेस प्रोव्हाइडेड बाय प्रोजेक्ट मॅनेजर and all technical thing managed by functional manager. Are you getting my point? Are you Yes, getting ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. जरा तुमचा आवाज येऊ दे बरं.
टेक्निकल आस्पेक्ट रिगार्डिंग प्रोजेक्ट हे फंक्शनल मॅनेजर डन करतील. ओके, आणि ज्या काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह टास्क आहे रिगार्डिंग प्रोजेक्ट, सो दोज टास्क मेंटेन और कंट्रोल बाय प्रोजेक्ट मॅनेजर. राईट. सो प्रोजेक्ट मॅनेजरची रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे सांगितली, बघूया. द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ प्रोजेक्ट मॅनेजर, ही डिसाइड व्हॉट टू डू. he is responsible for the scheduling of the project work. म्हणजे आता कल्चरलचं एक्झाम्पल घेतलेलं आहे, तर कल्चरल मध्ये काय करायचं आहे, कल्चरलचं शेड्युलिंग कसं असणार आहे, कोऑर्डिनेटिंग ऍक्टिव्हिटी कशा असणार आहेत डिफरंट फंक्शनल मेंबरच्या, इव्हॅल्युएट द प्रोजेक्ट परफॉर्मन्स. म्हणजे थोडक्यात कल्चरल हे फक्त कल्चरलचं आहे असं आपण एक्झाम्पल घेऊ. दॅट मीन्स प्रोजेक्टशी रिलेटेड जो काही टास्क आहे हा प्रोजेक्ट मॅनेजर करतो. आणि फंक्शनल मॅनेजर काय बघतोय, त्याच्या डे टू डे ऍक्टिव्हिटी पण बघणार आहे, त्याचबरोबर टेक्निकल आस्पेक्ट ऑफ द प्रोजेक्ट, टेक्निकल ज्या काही थिंक आहेत प्रोजेक्टच्या या सुद्धा तो कम्प्लीट करणार आहे. आणि हे सगळ्यात महत्वाचा हा जो पॉइंट आहे ना, ही डिस्ट्रीब्यूट द प्रोजेक्ट वर्क अमंग हिज सबऑर्डिनेट. हे जेव्हा ही डिस्ट्रीब्यूट करतो ना, तो काय करेल, आधी त्याला रेग्युलर गोष्टी ज्या काही आहेत त्याच्या सबऑर्डिनेटला ह्या डिस्ट्रीब्यूट करून देते. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी काय सांगेन, तू जातोयस ना कल्चरलला, ओके, तू कल्चरल मध्ये पार्टिसिपेट कर, पण तुला आधी काय करावं लागेल, जो काही डिपार्टमेंटचा टास्क आहे हा कम्प्लीट करावा लागेल. ओके, म्हणजे काही एम्प्लॉईज असतात हे कसे असतात, थोडेसे एक्स्ट्रा ऑर्डिनरी असतात. they can easily complete regular task as well as they can easily concentrate more complicated project also at the same time. ओके, आणि अशा सिच्युएशन मध्ये मॅट्रिक ऑर्गनायझेशन ही मेथड चूज केली जाते. जेव्हा त्यांचा प्रोजेक्ट टास्क कम्प्लीट होईल, ते ऑटोमॅटिकली फंक्शनल डे टू डे ऑपरेशन कडे परत येतात. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. बघूया जरा कोणाकोणाला कळलेलं आहे. मेहेक, बाकी कोण? अमन, अमृता, अंकिता, अस्मिता, दीक्षिता, हिमाली, श्वेताली, कैवल्य, मेहेक, मुस्कान, नथिया, नेहा, नुपुर, रिबा, रोहन, सई, सलोनी, सानिया, श्रद्धा. फटाफट आन्सर येऊ दे तुमचे. क्लिअर, नॉट क्लिअर? ओके, Okay, ma'am. गुड. Yes, ma'am. पुढे जाऊ. नेक्स्ट, प्रॉब्लेम ऑफ युनिटी ऑफ कमांड. तर तुम्ही सांगायचंय मला काय असेल बरं प्रॉब्लेम ऑफ युनिटी ऑफ कमांड. इथे मात्र तुम्हाला युनिटी ऑफ कमांड जे प्रिन्सिपल आहे हे मॅनेज करणं थोडंसं डिफिकल्ट जाणार आहे. वाय? आपण दुसऱ्या पॉइंट कडे जाऊया, नाही तर तुम्ही रीड करून सांगा. प्रॉब्लेम ऑफ युनिटी ऑफ कमांड सांगा बरं. यूनिटी ऑफ कमांड. Unity of command. क्योंकि उसमें दो बॉस रहते. व्हेरी गुड. एक बॉस होता. युनिटी ऑफ कमांडला प्रॉब्लेम का असणार आहे, बिकॉज हियर सबऑर्डिनेट कॅन रिसीव्ह ऑर्डर ऍट वन टाइम टू बॉसेस. एका वेळी तो काय करणार आहे, दोन बॉसेस कडून ऑर्डर ह्या एक्सेप्ट करणार आहे. आणि म्हणून इथे आपल्याला युनिटी ऑफ कमांड प्रिन्सिपल मेंटेन करणं थोडंसं डिफिकल्ट जाणार आहे. ओके, युनिटी ऑफ कमांड मध्ये आपण मिनिंग काय बघतो, सबऑर्डिनेट कॅन रिसीव्ह ऑर्डर ओनली वन बॉस ऍट अ वन टाइम. ओके, सबऑर्डिनेट एका वेळी एकाच बॉसची ऑर्डर हे रिसीव्ह करेल. पण इथे मात्र जो सबऑर्डिनेट आहे तो काय करेल, फंक्शनल मॅनेजरचा टास्क पण काय करणार आहे, तो फॉलो करणार आहे, कम्प्लीट करणार आहे. आणि सेम टाइम प्रोजेक्ट मॅनेजर जो आहे त्याच्या अंडर पण त्याला काम करावं लागणार आहे. त्यामुळे कुठेतरी त्याचं थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं किंवा काय क्लॅशेस होऊ शकतात त्याच्या वर्क मध्ये. राईट. सो बघूया आपण काय सांगितलेलं आहे. प्रॉब्लेम ऑफ युनिटी ऑफ कमांड. In matrix organization, there is the problem of unity of command. This is because the subordinate receive order from two bosses like project manager and functional manager. This will result in confusion. Okay, म्हणजे काय होऊ शकतं, कन्फ्युजन होऊ शकतं, इनडिसिप्लिन, इनइफिशियन्सी, इनइफेक्टिव्हनेस, ओके, डिसऑर्डर होऊ शकतात. सो असे मात्र रिझल्ट आपल्याला इथे बघायला मिळू शकतात. All this will reduce the productivity and profitability of the project. ओके, आणि यामुळे तुमच्या प्रोडक्टिव्हिटी वरती त्याचा इम्पॅक्ट हा कुठेतरी बघायला मिळतो.
म्हणजे तुम्ही जर थोडं असं काही एक्सेप्शनल असतात किंवा जरी म्हणतो ना आपण खूपच एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टुडंट आहे, दे कॅन इझिली मेंटेन ऑल थिंग, है ना. पण बऱ्याच वेळी असं होतं की अरे हा इथे डे टू डे म्हणजे रेग्युलर स्टुडंट पण आहे, कल्चरलला पण पार्टिसिपेट करतोय, तो स्पोर्ट्सला पण करतोय, तो NSS ला पण आहे आणि तो डिपार्टमेंटचा टॉपर आहे. अशा 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 ज्या काही केसेस आहेत त्या रेअर असतात. नाहीतर बऱ्याच वेळी काही असतं ना की काही स्टुडंटकडे स्पेसिफिक स्किल असतात. विनायक गोरिवले आणि काय काय ऐकायचं बरं तुमच्या बॅकग्राऊंड मधलं सांगा. सगळ्यांचं इंटरव्ह्यू होऊ देता थोडा वेळ. हा. करूया आपण. कुठे होतो आपण? युनिटी ऑफ कमांड, प्रॉब्लेम ऑफ युनिटी ऑफ कमांड. होप सो तुम्हाला क्लिअर झालं असेल. Unity of command, problem of unity of command because here subordinate receive order from two bosses. Okay, तो दोन बॉसेस कडून ऑर्डर रिसीव्ह करणार आहे. हे कुठून आहे हे फक्त लक्षात ठेवा. प्रोजेक्ट मॅनेजर, फंक्शनल मॅनेजर, and this will result in confusion, disorder, indiscipline, inefficiency, etc. इथेपर्यंत लक्षात ठेवावं लागेल. Specialization in metric organization, there is the specialized. एक मिनिट. There is specialization. The project manager concentrate on the administrative aspect of the project, and while functional manager are concentrate on technical aspect of the project. हे तुम्हाला मगाशी सांगितलेलं आहे, जसं की प्रोजेक्ट मॅनेजर काय करणार आहेत, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऍस्पेक्ट वरती कॉन्सन्ट्रेट करतील आणि फंक्शनल मॅनेजर जे आहेत हे टेक्निकल ऍस्पेक्ट वरती कॉन्सन्ट्रेट करतील. इज इट क्लिअर? Yes, ma'am. Yes, ma'am. Good. Then last point, stability. Metric organization is suitable for multi-project organization. म्हणजे ज्या ऑर्गनायझेशन मध्ये वेगवेगळे प्रोजेक्ट ऍट द सेम टाइम रन केले जातात, अशा ठिकाणी मॅट्रिक ऑर्गनायझेशन हे सुटेबल असेल. ओके, सो मॅट्रिक ऑर्गनायझेशन इज सुटेबल फॉर मल्टी प्रोजेक्ट ऑर्गनायझेशन. इट इज मेनली यूज बाय लार्ज कन्स्ट्रक्शन कंपनी. ओके, लार्ज कन्स्ट्रक्शनच्या कंपनीज आहेत अशा ठिकाणी ही मेथड यूज केली जाते. That construct huge residential and commercial project in the different place at the same time. म्हणजे लक्षात येते का तुमच्या ज्या कन्स्ट्रक्शन बिझनेस असतात ना, त्यांच्याकडे जे एम्प्लॉईज काम करत असतात ते एकाच प्रोजेक्ट वरती काम करतात असं नाही. ते काय करतात, वेगवेगळ्या प्रोजेक्ट वरती ऍट द सेम टाइम सुद्धा काम करत असतात. राईट. So the construct huge residential and commercial project in the different place at the same time. So each project is looked after handled by the project manager. He is supported by mainly functional manager and employees of the company. इथेपर्यंत लक्षात ठेवा, प्रोजेक्ट बाय प्रोजेक्ट मॅनेजर. व्हर्च्युअल ऑर्गनायझेशन स्टार्ट करूया की रिवाइज करूया क्वेश्चन? व्हाईट बोर्ड वरती काय करायचंय? Revise. रिवाइज करू. ओके, रिवाइज करूया. शॉर्ट मध्ये फटाफट लिहायला सुरुवात करायची. आधी इंट्रोडक्टरी पार्ट लिहून घेऊया आपण. Metric organization and features. Metric organization. एक मिनिट. इंट्रो मध्ये काय काय लक्षात ठेवायला सांगितलेलं आहे? Metric organization was introduced in USA in the early 1960s. Okay, good. It was used to solve management problem in the aerospace industry. Right. फर्स्ट सांगितलेलं आहे metric organization was introduced in early 1960s. Okay, so put up करा first sentence. Metric organization. Metric organization was introduced in USA in the early 1960s.
चला पुढे. देन आणखी काय सांगितलं होतं? मॅट्रिक ऑर्गनायझेशन इज कॉम्बिनेशन ऑफ 2 or more ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर दॅट इज फंक्शनल अँड प्रोजेक्ट ऑर्गनायझेशन. हे सुद्धा इंट्रो मध्ये मेन्शन करा. एक मिनिट. Metric organization is combination of two or more organizational structure. For example, functional organization and project organization. आणखी काय होतं इंट्रो मध्ये? Work under authority bosses. Very good. The employees has to work under 2 bosses. Right. The employees has to work under 2 bosses. Okay. So feature चे point घेऊया आपण आता one by one. Features of metric organization. First point काय होता? Features. Hybrid structure. Hybrid structure. Okay. Hybrid structure मध्ये आपण काय सांगितलेलं आहे? Metric organization is a hybrid structure because this includes 2 organizational 2 or structures. more. This is the combination of 2 organizational structure with the functional organization and project organization. Put up kara one by one. Metric organization is a hybrid structure because short मध्ये mention kara because it is the combination of 2 or more organizational structure. It combines functional organization with the project organization. Okay, point number first. Second point. Manager. Functional manager. Functional manager मध्ये डिटेल जाऊ नका. फक्त फंक्शनल मॅनेजर कोणती गोष्ट हँडल करतो आणि प्रोजेक्ट मॅनेजर कोणती गोष्ट हँडल करणार आहे इतकंच लक्षात ठेवा. रिस्पॉन्सिबिलिटी नाही लक्षात ठेवली तरी चालेल. ओके. पॉइंट नंबर 2. पॉइंट नंबर 2. Functional manager has authority over the technical functional aspect. Okay. किंवा functional manager dash म्हणा handle technical aspect. Handle technical aspect. Then next काय होतं? प्रोजेक्ट मॅनेजर. प्रोजेक्ट मॅनेजर काय करणार आहे? प्रोजेक्ट मॅनेजर हँडल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आस्पेक्ट ऑफ द प्रोजेक्ट. ओके. प्रोजेक्ट मॅनेजर. पॉइंट नंबर 3. Project manager has authority over the administrative aspect. The project manager handle म्हणा. शॉर्ट मध्ये मेन्शन करा. Then next point. Problem of unity of command. Next. Problem of unity of command. In metric organization, there is the problem of unity of command because
the subordinate receive order from two bosses. शॉर्ट मध्ये मेन्शन करा, डिटेल नका घेऊ. पॉइंट नंबर 4. In the metric organization, there is the problem of unity of command. Problem of unity of command. In metric organization, there is the problem of unity of command because short मध्ये mention करा, because the subordinate receive order from two bosses. बस म्हणून unity of command चे प्रॉब्लेम हे फेस करावे लागतात. नेक्स्ट पॉइंट सांगा. स्पेशलायझेशन. आता हा पॉइंट परत रिपीट होणार आहे. मॅट्रिक ऑर्गनायझेशन मध्ये प्रोजेक्ट मॅनेजर काय करतील आणि फंक्शनल मॅनेजर काय करणार आहे. Metric organization, there is specialization. Shortcut. The project manager concentrate on administrative aspect of the project. And functional manager concentrate on technical aspect of the project. Clear? Point number 3. Then next. Yes, ma'am. Specialization नंतर काय आहे? Last point ना, suitability. Okay. The metric organization suitable multi-project organization. It has mainly used the large constructional company first. Large constructional company तिथेपर्यंतच मेन्शन करा. Suitability. Point number 6, right? Metric organization is suitable for multi-project organization. It is mainly used by large construction company. Is it clear question? Yes, ma'am. Yes, ma'am. Very good. Yes, ma'am. Good. Yes, ma'am. So रिवाइज करूया आपण की नेक्स्ट क्वेश्चन स्टार्ट करायचा. रिवाइज करेंगे. एक मिनिट.